नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानप्रभा या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय राज्यघटना. भारतीय राज्यघटनेचा जो पहिला टॉपिक आहे प्रस्तावना, यावर आधारित काही MCQ आपण या भागात पाहणार आहोत. चला आजचं सेशन सुरू करूयात आणि 10 MCQ प्रस्तावना या घटकावर आधारित आपण पाहूयात. घटक 1 राज्यघटना ओळख आणि त्याच्यावर आधारित 10 बहुपर्यायी म्हणजे MCQ प्रश्न. पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी कोणत्या तारखेपासून सुरू झाली? भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी कोणत्या तारखेपासून? तर ती झाली बघा 26 जानेवारी 1950 या तारखेपासून भारतीय राज्यघटनेची पूर्णपणे अंमलबजावणी सुरू झाली. दुसरा प्रश्न आहे, सध्या भारतीय राज्यघटनेत किती भाग आणि किती अनुसूची आहेत? सध्या भारतीय राज्यघटनेत 25 भाग आणि 12 अनुसूची आहेत. प्रश्न क्रमांक 3, शासन व्यवस्थेचे 3 प्रमुख अंग खालीलपैकी कोणते आहेत? शासन व्यवस्थेचे 3 प्रमुख अंग, कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्याय व्यवस्था, हे 3 शासन व्यवस्थेचे प्रमुख अंग आहेत. पुढचा प्रश्न, कायद्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कोणाची असते? कायद्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कार्यकारी मंडळाची असते. कायदे करण्याची जबाबदारी कायदे मंडळाची, कायद्याचा अर्थ लावण्याची जबाबदारी न्याय व्यवस्थेची आणि कार्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असते कार्यकारी मंडळाची. प्रश्न क्रमांक 5, भारताच्या संसदीय शासन व्यवस्थेत नामधारी कार्यकारी प्रमुख कोण असतात? नामधारी कार्यकारी प्रमुख म्हटलं तर त्याचं उत्तर येतं राष्ट्रपती. राष्ट्रपती हे नामधारी कार्यकारी प्रमुख असतात. 6वा प्रश्न, राज्यस्तरावर शासन प्रमुख हेड ऑफ द गव्हर्नमेंट म्हणून कोणाला ओळखले जाते? सर्वांना माहिती आहे, राज्यस्तरावर शासन प्रमुख म्हणून मुख्यमंत्री हे कार्य करत असतात. प्रश्न 7वा, राज्यघटनेत भारताचे वर्णन काय म्हणून करण्यात आले आहे? राज्यघटनेत भारताचे वर्णन हे राज्यांचा संघ असं केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 8, केंद्र स्तरावरील कायदे मंडळामध्ये म्हणजे संसदेमध्ये कोणाचा समावेश होतो? संसद ही कोणाकोणाची मिळून बनलेली असते? तर संसद बनलेली असते बघा राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा. लोकसभा, राज्यसभा तसेच राष्ट्रपती या 3 घटकांना मिळून संसद असं म्हटलं जातं. 9वा प्रश्न, भारताची न्यायव्यवस्था कोणत्या स्वरूपाची आहे? भारताची न्यायव्यवस्था ही एकात्मक म्हणजे इंटिग्रेटेड स्वरूपाची आहे. जिल्हा स्तरावर जिल्हा न्यायालय, राज्य स्तरावर उच्च न्यायालय आणि देश स्तरावर म्हणजे हायेस्ट लेवलला असते ते सर्वोच्च न्यायालय. अशा पद्धतीने इंटिग्रेटेड पद्धतीची न्यायव्यवस्था भारताची आहे. प्रश्न क्रमांक 10वा शेवटचा प्रश्न, राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये कोणाचा समावेश होतो? राज्याचं कार्यकारी मंडळ म्हटले, कायदे मंडळ नाही. कायदे मंडळ म्हटलं तर राज्यपाल, विधानसभा आणि विधान परिषद यांचा समावेश होतो, परंतु कार्यकारी मंडळामध्ये होतो राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि महाधिवक्ता या 4 गोष्टींचा राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये समावेश होतो. कार्यकारी मंडळ हा शब्द महत्वाचा आहे मित्रांनो. ठीक आहे, अशा प्रकारे आपण प्रस्तावना या पहिल्या घटकावर आपण 10 प्रश्न या ठिकाणी पाहिलेत या व्हिडिओमध्ये. या प्रश्नांची रिव्हिजन करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.